नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेरणा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड जी की कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड मार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याविषयी जाणून घेणार आहोत। सध्या आपण www.kopbankasso.co.in या वेबसाईटवरती आहोत। या ठिकाणी बघू शकतो ऑनलाइन ऍप्लिकेशन पोर्टल फॉर रिक्रुटमेंट प्रोसेस 2024-25 भरती प्रक्रिया 2024-25 साठीचे ऑनलाइन अर्ज पोर्टल कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड। तर जुन्या व्हिडिओमध्ये आपण दी इचलकरंजी मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडची माहिती घेतली होती। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर वरती आय बटन मध्ये तो व्हिडिओ दिलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन त्याची सुद्धा माहिती तुम्ही घेऊ शकता। त्या ठिकाणी बघून घेऊ प्रेरणा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड न्यू रजिस्ट्रेशन या बटनवरती आता आपण क्लिक करू। या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपण रिडायरेक्ट होऊ या पेज वरती। या ठिकाणी तुम्हाला जर नवीन ऍप्लिकेशन किंवा रजिस्ट्रेशन करायचं असेल तर या बटनवरती क्लिक करायचं आहे। तुमची डिटेल माहिती भरून घ्यायची आहे आणि तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे आणि फी भरून घ्यायची आहे। या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाच्या तारखा बघून घेऊ। तत्पूर्वी जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर या ठिकाणी युजर आयडी आणि पासवर्ड टाकून सुद्धा तुम्ही लॉग इन होऊ शकता। तर या ठिकाणी महत्त्वाच्या तारखा बघून घेऊ। ऑनलाइन अर्ज करण्याची दिनांक सुरू झालेली आहे 7 मार्च 2025 पासून सकाळी 11 पासून ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक उपलब्ध झालेली आहे। ऑनलाइन अर्जाची नोंदणी व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक 19/3/2025 आहे। 19 मार्च पर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता। अर्जात सुधारणा करण्याची अंतिम दिनांक 19/3/2025 आहे। परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक 19/30/2025 आहे आणि अर्ज प्रिंट करण्याची दिनांक सुद्धा 19/3/2025 आहे। इम्पॉर्टंट नोटीस मध्ये जाहिरात म्हणजे शॉर्ट जाहिरात, अर्ज करण्याची पद्धत, नियमावली आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप दिलेले आहेत। तिन्ही गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। सर्वप्रथम जाहिरात या बटनवरती आपण आता क्लिक करू। इथे क्लिक केल्यानंतर आपण या पीडीएफ वरती आलेलो आहोत। या ठिकाणी बघू शकतो प्रेरणा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड द्वारा कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड यांची जाहिरात आहे। या ठिकाणी बघू पाहिजेत याविषयी दिलेले आहे। संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र रुपये 742 कोटी प्लस व्यवसाय असलेल्या तसेच संपूर्ण कोर बँकिंग व विविध डिजिटल चॅनल वापरत असलेल्या प्रेरणा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड लक्ष्मणनगर डांगे चौक थेरगाव पुणे 411033 या बँकेस असिस्टंट क्लर्क पदासाठी पात्र उमेदवाराची निवड करायची आहे। तर ही जी पद आहेत मित्रांनो असिस्टंट क्लर्क या पदांकरताची आहे। या ठिकाणी डिटेल जाणून घेऊ। पद आहे असिस्टंट क्लर्क, पदसंख्या आहे 20 म्हणजे 20 पदांची ही जाहिरात आहे। शिक्षणामध्ये जाणून घेऊ। जसं की जुन्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आवश्यक आणि प्राधान्य दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे। आवश्यक मध्ये दिलेलं आहे कोणत्याही शाखेची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे एनी ग्रॅज्युएट, कोणत्या शाखेमधून तुम्ही जर पदवी पासवर्ड झालेले असाल, एनी ग्रॅज्युएट जर असाल आणि त्याचबरोबर तुमच्याकडे जर एमएससीआयटी किंवा एमएससीआयटीच्या समतुल्य एखादं प्रमाणपत्र असेल कम्प्युटरचं तरी तुम्ही अर्ज सादर करू शकता। त्यापैकी प्राधान्य कुणाला दिले जाईल? ज्या उमेदवारांकडे जेआयआयबी, सीआयआयबी, जीडीसीआयडी उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची आयसीएम, आयआयबी, व्हीएम, एनआयसीएम इत्यादी बँकिंग सहकार किंवा कायदेविषयक पदविका असेल त्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल। याचा अर्थ असा नाही की ज्यांच्याकडे हे सर्टिफिकेट आहे त्यांनीच अर्ज करावा। इथे दिलेलं आहे एनी ग्रॅज्युएट म्हणजे कोणत्या शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि एमएससीआयटी असेल तरी तुम्ही अर्ज सादर करू शकता। पुढे दिलेलं आहे पुणे जिल्ह्यातील उमेदवारांना फक्त प्राधान्य दिले जाईल। याचाही अर्थ असा नाही की तुम्ही फक्त पुणे जिल्ह्यातील असाल तरच अर्ज सादर करू शकता, तर तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील असाल तरी तुम्ही अर्ज सादर करू शकता। या ठिकाणी बघू आपण वयोमर्यादा दिलेली आहे किमान 22 ते 35 वर्षे म्हणजे कमीत कमी 22 वर्षे आणि जास्तीत जास्त 35 वर्षे वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे। पात्र उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी अर्ज दिनांक 19 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन यांच्या अधिकृत संकेतस्थळावरती ऑनलाइन अर्ज व परीक्षा शुल्क भरायचे आहे। पात्रता व अन्य माहिती संकेतस्थळावर दिली आहे। या परीक्षेचे परीक्षा शुल्क 600 प्लस 18% जीएसटी एकूण 708 रुपये विना परतीची आहे। ही सुद्धा जाहिरात होती दिनांक 7/3/2025 ची। आता या ठिकाणी मित्रांनो आपण अर्ज करण्याची पद्धत, नियम, अटी सुद्धा जाणून घेऊ। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण या पेजवरती आलेलो आहोत। ही पीडीएफ जाहिरात आहे। या ठिकाणी सुद्धा बरेचसे मुद्दे जे आता आपण शॉर्ट जाहिरात बघितली त्याप्रमाणेच आहे। पात्रतेविषयी परत जाणून घेऊ। मुद्दा क्रमांक 1 भरती पद संख्या 20। मुद्दा क्रमांक 2 कोणत्या शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी। 3 एमएससीआयटी समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक। प्राधान्य दिलेले आहे। त्यानंतर वयोमर्यादा 22 ते 35 वर्षे। मुद्दा क्रमांक 6 जो शॉर्ट जाहिरातीमध्ये नव्हता, संगणकावर काम करता येणे आवश्यक तसेच संगणकावर मराठी, इंग्रजी टायपिंग येत असल्यास प्राधान्य। मुद्दा क्रमांक 7 बँका, पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील काम करण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य। पुणे जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य। ज्ञात भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी म्हणजे या दोन गोष्टी 7 आणि 8 कामाचा अनुभव असेल तर प्राधान्य आणि पुणे जिल्ह्यातला असेल तर प्राधान्य। पण याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे हे असणे आवश्यक आहे। कोणत्या जिल्ह्यातील उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवी पासवर्ड आणि एमएससीआयटी असलेला उमेदवार अर्ज सादर करू शकतो। अर्ज करण्याची पद्धत व निवड प्रक्रिया जाणून घेऊ। 1
उमेदवाराने प्रथम सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात व त्यानंतर ऑनलाईन अर्ज करावा. 2. महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग यांच्याकडील काही तारखानुसार काही GR होते किंवा आदेश होते. या आदेशान्वये सहकारी बँकेतील नोकर भरती प्रक्रिया शासन नियुक्त संस्थेद्वारेच करणे बंधनकारक आहे. त्यानुसार प्रेरणा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, डांगे चौक, थिरगाव, पुणे 411033 या बँकेसाठी आवश्यक असलेली असिस्टंट क्लार्क पदासाठीची भरती प्रक्रिया सहकार आयुक्तांच्या पॅनलवरील कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर यांच्या मार्फत राबवली जाणार आहे. मुद्दा क्रमांक 4. कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन यांचे अधिकृत संकेतस्थळ www.kopbankassociation किंवा ASSO.co.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरायचे आहे. आताच आपण बघितलं लेखी परीक्षेसाठी 600 + 108 म्हणजे 18% GST म्हणून 708 रुपये याप्रमाणे परीक्षा शुल्क भरायचे आहे. मुद्दा क्रमांक 6. परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षा 100 मार्काची व बहुपर्यायी असणार आहे. परीक्षा ऑनलाईन होणार नाही. OMR पद्धतीने पेपर होणार आहेत तुमचे ऑफलाईन पद्धतीने. पासिंगची गुणवत्ता यादी किंवा कट ऑफ ठरवण्यात येईल व त्याप्रमाणे मुलाखतीस बोलवताना गुणानुक्रमे बोलवले जाईल. परीक्षेचे स्वरूप अभ्यासक्रम साधारण IIBF याच्या धर्तीवर असेल. परीक्षेचा नमुना पेपर सोबत जोडला आहे. आपण पुढे तो सुद्धा बघणार आहोत. परीक्षेची वेळ, तारीख, ठिकाण व परीक्षेचे ब्राउचर उमेदवारास त्याच्या मेल ID वर पाठवले जाईल. स्वभाव मेल ID अर्जात अचूक लिहावा म्हणजे ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला तुमचा मेल ID बरोबर द्यायचा आहे. सदर परीक्षेचे आयोजन कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर यांच्या मार्फत पुणे येथे केले जाणार आहे. परीक्षेचे स्थळ नियोजित तारखेपूर्वी उमेदवारांना ईमेलद्वारेच कळवले जाईल. मुद्दा क्रमांक 8. तोंडी मुलाखतीचे आयोजन प्रेरणा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या मार्फत केले जाईल. ऑफलाईन परीक्षेतील मेरिट प्रमाणे तोंडी मुलाखतीसाठी बोलवले जाईल. मुद्दा क्रमांक 9. देय पगाराबाबतची माहिती उमेदवारांना तोंडी मुलाखतीच्या वेळी बँकेकडून दिली जाईल. मुद्दा क्रमांक 10. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी असोसिएशन व बँकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. मुद्दा क्रमांक 11. मुलाखतीमध्ये योग्य ठरणाऱ्या उमेदवारांची बँकेच्या आवश्यकतेनुसार नेमणूक केली जाईल. याबाबतचे सर्व अधिकार प्रेरणा कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाकडे राहतील. अर्ज करण्याची शेवटची मुदत 19/3/2025 पर्यंत आणि याबाबतचे किंवा या संदर्भात अन्य कोणत्याही खुलाशासाठी बँकेच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत असोसिएशन दूरध्वनी क्रमांक 0231 26 27 307 किंवा 0231 26 27 308 किंवा बँकेच्या मोबाईल क्रमांक 90 75 02 80 22 हा नंबर तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. भरती प्रक्रियेसंदर्भात पुढील अपडेट मिळवण्यासाठी वेळोवेळी बँकेच्या असोसिएशनच्या वेबसाईटला भेट द्या असं या ठिकाणी दिलेलं आहे. आता आपण मित्रांनो परीक्षेचे स्वरूप बघून घेऊ. या ठिकाणी आपण परीक्षेचे स्वरूप या बटनला क्लिक केलं. या ठिकाणी या पेजवरती आलो. कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशनची ही PDF आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप दिलेले आहे. सदरची परीक्षा स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर घेतली जाणार असून लेखी परीक्षा एकूण 100 गुणांची असेल. सर्व प्रश्न प्रत्येकी 1 गुणाचे असेल. यामध्ये काय काय असणार आहे? टेस्ट ऑफ रिजनिंग मध्ये डिस्टन्स अँड डायरेक्शन म्हणजे दिशा आणि अंतर, रिलेशन म्हणजे नातेसंबंध, सीटिंग अरेंजमेंट रँकिंगचे 15 प्रश्न 15 गुण, न्यूमेरिकल टेस्ट क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड याचे 15 प्रश्न 15 गुण, जनरल अवेअरनेसचे 15 प्रश्न 15 गुण, टेस्ट ऑफ इंग्लिशचे 10 प्रश्न 10 गुण, कम्प्युटर अवेअरनेसचे 15 प्रश्न 15 गुण, क्लरिकल ऍप्टिट्यूडचे 8 प्रश्न 8 गुण आणि जनरल बँकिंगचे 22 प्रश्न 22 गुण. अशा पद्धतीने एकूण 100 प्रश्नांची आणि 100 गुणांची परीक्षा होणार आहे. कशा पद्धतीने प्रश्न होणार या ठिकाणी दिलेले आहे. प्रत्येक प्रश्न करता मित्रांनो तुम्हाला 4 ऑप्शन असणार आहे. जसे आपण आताच मुद्दे बघितले या मुद्द्यातील प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन आणि प्रत्येक प्रश्नाला 1 गुण. अशा पद्धतीने मित्रांनो ही परीक्षा होणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड अंतर्गत प्रेरणा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड च्या जाहिरातीविषयी माहिती जाणून घेतलेली आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. धन्यवाद.